नमस्कार टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि माझ्यासोबत आहे सौरभ कोरटकर। तर एकूणच एक्झिट पोल जे ते आपल्या समोर या ठिकाणी आलेले आहेत। वेगवेगळे एक्झिट पोल आपण या ठिकाणी पाहिले। या सगळ्या एक्झिट पोल मध्ये भाजप नंबर 1 चा पक्ष देशात आणि महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे। एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला 22 जागा मिळण्याचा अंदाज, तर एक्झिट पोल नुसार अपक्ष 1 जागा आणि महाविकास आघाडीला या ठिकाणी 25 जागा मिळण्याचा अंदाज। एक्झिट पोल नुसार भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे। महाराष्ट्रामध्ये 18, शिवसेना शिंदे गट 4। एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात महायुतीला 22 जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडीला 25 जागा मिळण्याचा अंदाज आहे एक्झिट पोल नुसार। तर शिंदे गट शिवसेनेला केवळ 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर अजित पवार राष्ट्रवादी गटाला एकही जागा या एक्झिट पोल नुसार मिळत नाही। एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रामध्ये भाजप नंबर 1 चा पक्ष ठरेल, तर महाराष्ट्रात दुसरा पक्ष हा ठाकरेंची शिवसेना ठरणार आहे। एक्झिट पोल नुसार ठाकरेंच्या शिवसेनेला 14 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर देश पातळीवर एनडीएला 353 ते 368 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर एक्झिट पोल नुसार काँग्रेसला राज्यामध्ये 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर एक्झिट पोल नुसार राज्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेला 4 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय। एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात अजितदादा गटाला एकही जागा मिळणार नाही हा अंदाज आहे। तर पुन्हा एकदा आकडे आपण या ठिकाणी पाहूयात। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीवर महायुतीला म्हणजे भाजपला इथे 18 जागा, शिवसेनेला 4 आणि राष्ट्रवादीला 0। तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 5 जागा मिळताना दिसत आहेत। महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला सर्वाधिक म्हणजे 14 जागा मिळताना दिसत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 6 जागा या एक्झिट पोल नुसार मिळताना दिसत आहेत। त्यामुळे सर्वाधिक जागा राज्यात येत आहेत महाविकास आघाडीच्या। आकडा आहे महाविकास आघाडीचा 25, महायुतीचा 22 आणि अपक्ष 1। सांगलीची जागा जिथे विशाल पाटील जिंकण्याची शक्यता आहे एक्झिट पोल नुसार। तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीवर या ठिकाणी पाहायला मिळते। महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा 3 जागा जास्त मिळताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, तर इतरांना 1 जागा, तीही काँग्रेसचे विशाल पाटील या ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र आहे। त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीवर जाताना दिसत आहेत। महाराष्ट्रात एकूण 48 जागा आहेत, त्यापैकी महाविकास आघाडी 25, महायुती 22 आणि सगळ्यात